मॅडम तुम्ही लक्ष्मीगत दिसालाय हो. सुंदर दिसतेस. माझ्या बाळाला कोणाची नजर नको लागू दे. चेहऱ्यावर ना वेगळंच तेज आहे. छान दिसतेस. थँक्यू. श्रावणीताई तू खूप छान दिसते. थँक्यू. ये चल. मोक्षा या तुम्ही ती छान दिसतेस तू. ओळखूच येत नाहीयेस हा. काय ग? कॉंग्रॅच्युलेशन श्रावणी, तू पास झाली हे ऐकून खूप आनंद झाला. आता तू एकदम रेडी टू मॅरी दिसतेस हा. मोक्ष, आता तू पास झालीस ना, आता एवढ्यात लग्न नाही होणार आहे तुझं. डोंट वरी. मला सांग तू सगळं कसं केलंस? म्हणजे तू आणि पास काय मॅजिक केलंस ग? चल ग, मी तर ना सगळं नशिबावरच सोडलं होतं आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होतेच ना. हो हो. नाही पण बरं झालं, नाहीतर मामाने तुझं लग्न लावून टाकलं असतं. मग मला सांग मम्मा कुठे आहे? आत्या खोलीतच असेल अगं. तू पास झालीस ना, मग तिचा जरा मूड ऑफ असेल तर तिला लगेच भेटून येते. मी आलेच. मी पण मामांना भेटून येतो. अरे वा मोक्षा, कधी आलीस? कशी आहेस तू? मला तुझ्याशी बोलायचं नाहीये मॅडी. का ग, सासरची आवड डोक्यात गेली म्हणून भावालाच विसरलीस का? भाऊ, तुला भाऊ म्हणून घ्यायची लाज वाटते मला. तुझी प्रकरणं कळली आहेत मला. कोणतं प्रकरण? शुभूच्या बहिणीबरोबर जो काही नीच प्रकार केलास ना तू मॅडी, लाज नाही वाटली का रे तुला? हे अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात मोक्षा. छोटी गोष्ट? एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणं तुला छोटी गोष्ट वाटते? हे जे काही घाणेरडं राजकारण चालवलंस ना, ते बंद करा आधी. मला एक सांग, तुला हे प्रकरण नक्की कोणी सांगितलं? हल्ली त्या श्रावणीची आणि तुझी खूपच गट्टी जमली वाटतं. नाही, खूप गप्पा होत असतात तुमच्या. का? काही प्रॉब्लेम आहे? बहीण आहे ती माझी. आणि हे इम्पॉर्टंट नाही आहे की मला कसं कळलं. तुझं काय वागतोयस ना ते बंद कर. जरा तरी माणुसकी बाळग. ऐक नाही मोक्षा, मला अक्कल शिकवण्यापेक्षा आहे ना तुझ्या संसारात लक्ष घाल. माझ्या गोष्टीत पडलीस ना तर तोंडावर पडशील. ऐक ना, तू मला नको शिकवूस. आणि बाजूला हो, मला मम्माला भेटायचं. या या या. नमस्कार नमस्कार. बसा. नमस्कार. आई, अण्णा या. या नमस्कार. काका काकू, थँक्यू. मला खूप आनंद झाला की तुम्ही आलात. बाबू काय राजवाडा आहे ग. नमस्कार करते. अगं तू आणि साहेबांनी एवढं प्रेमाने आम्हाला बोलवलं, मग न येऊन कसं चालेल ग? सानिका कुठे आहे? सानिका? अगं सानिका, तू आत का येत नाहीस? बाहेर का थांबलीस? श्रावणी, मी नाही येत अगं. मला खूप भीती वाटते. हे बघ सानिका, तुला कोणालाही घाबरायची गरज नाही. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हो. सन दादा पण आहे ना. चल. आता घाबरणं बास. स्वतःवर विश्वास ठेव. मी आहे तुझ्या बरोबर. हे माझं घर आहे आणि ते फक्त सत्याला जागा आहे.
चल. या मुलीचा आत्मविश्वास धुळीला मिळवायचा होता ना तुला, पण मदन तू हरलायस. सानिकाला मी पुन्हा एकदा या घरात मानाने घेऊन आले. आता कुणाची तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत होणार नाही आणि तुझी तर नाहीच नाही. या कोणी आत्याबाई श्रावणीच्या सोनं बघ एवढी. सानिका आहे ना ही, खूप गोड मुलगी आहे. अशी मागे का उभी आहे? ये ना बेटा, पुढे ये. माझा मुलगा जे निर्लज्जपणे वागला ते एका अभागी आईसाठी फार लाजिरवाणं आहे ग. मी हात जोडून तुझी माफी मागते, हवं तर पाया पडते. पण आम्हाला माफ कर प्लीज. करशील ना? श्रावणी, ह्यांच्या सगळ्यांचं चहा पाण्याचं बघ. हा या शुभते. मग काय चाललंय तुझं? एवढं छान का बोलत होतीस तिच्याशी? का बदलीस का त्यांना? गप्प बस, नाही तर चप्पल काढून मारी ना तुला. प्रत्येक गोष्टीला काळ वेळ असते मॅडी. जरा डोकं चालवत जा, बाकीचे व्हायचं ते होणारच. हा निघालोय, पुढल्या 10 मिनिटात पोचतोय. हा आज फक्त राडा नाही तर असा तमाशा घालायचा आहे की अख्खं जग बघत राहील. विश्वंभर आज जे काय होणार आहे त्यानं तुझ्या पायाखालची जमीन सरकणार.